नमस्कार मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न पडतो पाणी पिताना की मी जे पाणी पित आहे ते शुद्ध आहे का? शुद्ध पाणी कोणतं आहे? पाण्यामध्ये कोणते घटक आहेत? पाणी पिण्याचे फायदे कोणते? निरोगी राहण्यासाठी, हेल्दी राहण्यासाठी मी पाणी किती पिलं पाहिजे? त्याचबरोबर पाणी कोणी प्यायचं आहे, पाणी कोणी प्यायचं नाहीये, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेऊयात. नॉर्मल वॉटर इनटेक फॉर मेन्स अँड फिमेल. नॉर्मल वॉटर इनटेक फॉर मेन इट्स 3.7 up to 4 liter per day. Normal water intake for female it's 2.7 up to 3 liter per day. म्हणजे महिलांनी निरोगी राहण्यासाठी 2.7 ते 3 लिटर पर्यंत पाणी दिवसाला घ्यायला हवं. त्याचबरोबर पुरुषांनी निरोगी राहण्यासाठी दिवसाला 3.7 ते 4 लिटर पाणी दिवसाला घ्यायला हवं. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर इनटेक? पाणी पिण्याचे फायदे काय आहेत? इट गिव्स नरिशमेंट टू द सेल अँड टिश्यू. इट सप्लायज ऑक्सिजन टू द सेल्स, प्रिव्हेंटिंग फ्रॉम कॉन्स्टिपेशन. इट गिव्स नरिशमेंट टू द सेल. त्याचबरोबर प्रोटेक्टिंग सेल्स, ऑर्गन्स अँड टिश्यूज. म्हणजे एक पाणी पिल्यामुळे तुमची अन्नपचन संस्था व्यवस्थित राहणार आहे, ऍसिड बेस बॅलन्स व्यवस्थित राहणार आहे. पाणी पिल्यामुळे शरीरातली उष्णता कमी होते. त्याचबरोबर ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांनी पाणी व्यवस्थित पिल्यास तोही त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. त्याचबरोबर इट मेंटेन्स इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. इट गिव्स नरिशमेंट टू द ब्रेन. इट सप्लायज ऑक्सिजन टू द सेल. म्हणजे शरीरातील ऑक्सिजन पातळी व्यवस्थित राहण्याचं काम, सेलला ऑक्सिजन पुरवण्याचं काम हेही पाणीच करते. पाण्यामध्ये कोणते घटक द्रव्य असतात? तर वॉटर कंटेन्स मिनरल्स सच ॲज कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न, फ्लोराईड, सोडियम. हे घटक द्रव्य, हे मिनरल्स महत्वाचे सापडतात. पण तुम्ही म्हणाल की पाण्याची चव, पाण्यामधले घटक द्रव्य हे बदलतात का? म्हणजेच प्रत्येकाच्या पाण्यामध्ये हे घटक द्रव्य, हे मिनरल्स असतीलच असं नाही बरं का. म्हणजे तुमच्या घरापर्यंत पाणी कसं येतंय याच्यावरती तुमच्या पाण्यामध्ये मिनरल्स कोणते आहेत आणि घटक द्रव्य कोणते आहेत हे ठरणार आहे. पाणी तुमच्या घरापर्यंत येत असताना ते प्युरिफायर आहे का, ते विहिरीचं पाणी आहे का, त्याचबरोबर ज्या पाईपलाईन मधून पाणी येतं तो पाईप गंजलेला आहे का, प्लास्टिकचा असेल तर त्याच्यामध्ये काही खराब झालेला आहे का, माती मिसळलेली आहे का, पावसाचं पाणी आहे का, ऋतुमानानुसार कुठलं पाणी आहे, या सर्वांचा तुमच्या पाण्यामध्ये असणाऱ्या घटक द्रव्यांवरती परिणाम होतो. आता प्रत्येकाच्याच पाण्यामध्ये वरती सांगितलेले मिनरल्स म्हणजे कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न, फ्लोराईड, सोडियम हे असतीलच असं नाही बरं का. म्हणजे तुमचं पाणी जर फिल्टर केलेलं असेल तर त्या पाण्याची चव वेगळी असणार आहे, त्यातील मिनरल्स चेंज होणार आहेत. त्याचबरोबर पाणी फिल्टर केलेलं नसेल तर पाण्याची चव ही वेगळी असणार आहे. नॅचरल वॉटर कंटेन्स व्हरायटी ऑफ इलेक्ट्रोलाइट अँड नॉन इलेक्ट्रोलाइट मटेरियल, गॅसेस अँड कोलायडल मॅटर. म्हणून तुम्ही म्हणाल नैसर्गिक जे स्रोत आहेत पाण्याचे त्या सर्वांची चव सारखी असणार का? तर त्याचं उत्तर आहे नाही. प्रत्येक पाण्यामध्ये जे बॅक्टेरिया, जे जीव वाढत असतात त्या सर्वांची टेस्ट पाण्याला येणार आहे, जरी ते पाणी नैसर्गिक स्रोताने बनलेलं असलं तरीही. त्याचं उत्तम उदाहरण आहे विहिरी, तलाव इत्यादी. माझं पिण्याचं पाणी हे शुद्ध केव्हा असणार आहे, ते पिण्यायोग्य केव्हा असणार आहे, ते कसं ओळखायचं आहे? तर
नॉर्मल pH ऑफ वॉटर इज 6.5 अप टू 8.5. पाण्याचा pH जर 6.5 आणि 8.5 असेल तर तुमचं पाणी हे शुद्ध आहे. त्याचबरोबर पाण्याचा TDS ही चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. TDS म्हणजे टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स. टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स प्रेझेंट इन ड्रिंकिंग वॉटर. त्यानुसार आपल्या पाण्याचा TDS काढला जातो. यामध्ये इनऑर्गॅनिक सॉल्ट्स असतात, त्याचबरोबर ऑर्गॅनिक मटेरियल्स असतात. त्यानुसार पाण्याचा TDS काढला जातो. पाण्याचा स्टँडर्ड TDS हा 100 मिलीग्रॅम पर लिटर असा आहे. पाण्याचा TDS जेव्हा 300 मिलीग्रॅम पर लिटर पेक्षा कमी असेल तेव्हा ते पाणी नक्कीच पिण्यायोग्य आहे. त्याचबरोबर 300 to 600 मिलीग्रॅम पर लिटर पाण्याचा TDS असेल तर ते ओके आहे. पाण्याचा TDS 600 to 900 मिलीग्रॅम पर लिटर असेल तर ते पाणी ठीक आहे. पाण्याचा TDS जर 900 to 1200 मिलीग्रॅम पर लिटर असेल तर ते पाणी पिऊ नये. आणि 1200 पेक्षा जास्त पाण्याचा TDS जर असेल तर ते पाणी पिण्यायोग्य नाहीच. म्हणजेच काय, तुमचं पाणी हे कॉर्पोरेशनचं फिल्टर होऊन पाणी आलेलं असेल किंवा RO वॉटर प्युरिफायरचं असेल, तुमचा pH हा 6.5 ते 8.5 असायला हवा. TDS हा 100 मिलीग्रॅम पर लिटर असेल तर ते खूपच चांगलं आहे. त्यातली त्यात 300 पेक्षा कमी पाण्याचा TDS असेल तर ते पाणी पिण्यास योग्य होय. पाणी कोणतं प्यायचं आहे तर प्युरिफाय झालेलं पाणीच प्यायचं आहे. त्याचबरोबर थंड पाणी कोणी प्यायचं आहे तर ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, ज्यांना मळमळ थकवा आल्यासारखं वाटतं, ज्यांना सारखी चक्कर आल्यासारखे वाटते, त्याचबरोबर ज्यांना उलट्या झालेल्या आहेत, ज्यांना खूप जास्त प्रमाणात उष्णता वाढल्यासारखी वाटते, हीट जास्त आहे ज्यांच्या शरीरामध्ये, त्याचबरोबर ज्यांना ड्रिंक घ्यायचे आहे, अशा सर्वांनी थंड पाणी प्यावं. हजारो वर्षांपासून आयुर्वेद सायन्स कोमट पाण्याचा संग्रह का धरत आहे. कोमट पाण्याचे फायदे काय आहेत. कोमट पाणी, ऊन पाणी, वॉर्म वॉटरचे फायदे बघूयात. दीपनम, पाचनम, कंठ्यम, लघुष्णम, बस्तिशोधनम, हिक्का आत्मान अनिल, श्लेष्म सद्य शुद्धे नवज्वरे. म्हणजेच काय, कोमट पाणी हे पचायला हलकं आहे. ते तुमची जाठराग्नीची पचनशक्ती वाढवतं, जड अन्नाचे पचन करते. ज्यांचा अग्नी जाठराग्नी खूप कमी आहे, ज्यांना भूकच लागत नाही, अशांचं अन्नाचं पचन करते. त्याचबरोबर ज्यांना सर्दीचा त्रास आहे, कफाचा त्रास आहे, ज्यांचं खाल्लेल्या अन्नाचं पचनच होत नाही, त्याचबरोबर ज्यांना फीवर आहे, सांधेदुखीचा त्रास आहे, या सर्व आजारांवरती, कफाच्या आजारांवरती, कंठरोगांवरती, त्याचबरोबर URTI मध्ये सर्वात जास्त इफेक्टिव्ह कोमट पाणी. डॉक्टर, मग मी माझ्या लहान बाळाला कोमट पाणी देऊ शकते का. तर हो, डेफिनेटली 7व्या महिन्यापासून आपण लहान बाळाला कोमट पाणी देऊ शकतो. त्यामुळे बाळाला होणारे गॅसेस किंवा कधी कधी आईचं असणारं जड दूध पचवण्याची क्षमता कोमट पाण्याने सुधारणार आहे. कोमट पाण्यामुळे बाळाला झालेले गॅसेस बाहेर पडणार आहेत. त्याचबरोबर बॅक्टेरियल इन्फेक्शन नष्ट करणारे हे कोमट पाणी लहान मुलाला द्यावे असेच आहे. आता मग
गरम पाणी कोणी प्यायचं आहे? तर गरम पाणी कोणीच प्यायचं नाही. ते तुमच्या अन्ननलिकेला त्याचबरोबर तुमच्या इंटेस्टाइनला प्रॉब्लेम करणारे आहे. म्हणजे आपण डेली रुटीनमध्ये जो गरम गरम चहा घेतो, जी गरम गरम कॉफी घेतो किंवा जे गरम पदार्थ लिक्विड पदार्थ घेतो ते टाळावेत.